काय रे
रे पेंद्या सुदामा, काय रे पेंद्या सुदामा, तू बोलाव मला गाय चुकली माझी वरचराला, गाय चुकली माझी वरचराला. गाय पेंद्या सुदामा, गाय पेंद्या सुदामा, बोलाव तू मला गाय माझी चुकली गवेला वरचराला, गाय माझी चुकली गवेला वरचराला. इकडे होते वाड्यात कोण होतं
दरवाजा उघडला दाराला बघतो तर काय वासरू दूध पियत होता वासरात मुलीला धोका दिला आमच्याकडून तुझी गाय अशी कार्यक्रम वाड्यात वासरवर माझी काय सगळ्यात देते हो दूध दूध पूर्ण बोल नाही ह्याला पाहिजे असेल तर ह्याला उद्या संध्याकाळी द्यायला आता भेटणार आज रात्री अक्षय केलेकरला द्यायला उद्या यायचं तर आता सांग उद्या ये जर दूध भेटेल किती वाजता यायचं ते पण सांग संध्याकाळी 7 वाजता ये बाकी 7 आणि 8 वाजेपर्यंत त्यानंतर माझा वेगळा पर्सनल टाइम असतो तुम्हाला बोलवली कशाला बोलवली अरे येड्या कशाला बोलवले अरे तशी कामगिरी जेवण सांगितलंय ची कामगिरी ऐकतोय असा 16 सत्राची 8 कोटींचा मेळा त्याला थांब चावून चावून बोल खाऊन बोलू नको खाऊ नको चावून बोल बरं नीट ऐक नीट बोल 16 सत्र 16 17 108 19 परत 16 17 अरे नव्या 16 17 18 नाही रे अरे 16 सत्र 16 सहस्त्र 108 मराठी बोल ना म्हणजे तुला मराठी कळत नाही नाही हे बघ 16 सत्र 16 17 108 108 गोपिकांचा मेळा गोपिकांचा मला थाट माट करून वेळ निघाला ताट करून मथुरेला हात करून जाय हात हात ताट माट त्याला थाट माट असा हमारे यहाँ ऐसा ही होता है तुम्हारे हा कैसा होता है हमारे यहाँ ऐसा ही होता है लेना है तो लो ऐसा नहीं चलेगा चलेगा ऐसा ऐसा दुखता है ऐसा थोडा सत्र गोपिकांचा मेळा थाट माट करून वेळ निघाला दुखता त्यांना अडवायला आपण केलं पाहिजे काय बसा जेवण कोण आहे सुमान जाऊया पण त्याच्या आधी काय हा जरा मला हुशार वाटतो तर वाटतं हो काय म्हणतो मला काय ह्याला एक प्रश्न विचारायचा विचारा कोण विचार इकडे ये. एकच विचार तेवढाच विचार दिसतो हा सरळ ठेव वरती इकडे ठेव. आता टेकू झाला बघ तुला एक कॉमन सेन्स प्रश्न विचारतो कॉमन सेन्स पटकन विचार बघ सगळ्यात जास्त बर्फ कुठं पडतो आलं तुला माहिती ना नाही आलं हिमालयात पडतो यालाच आहे. पाडला सांगा हा? तुला येत नाही मग तुझ्याकडे कुठं पडतो दारूच्या ग्लासात आपण काय बोलतो अरे बरोबर आहे ते. काय बरोबर आहे? गड्याने आवाज केला. हा. कुठे पडतो दारूच्या ग्लासात. हा काय सांगायला लागतं तुला हो तिकडे तुला त्याला काम जेवढं भलकून आलं होईल खायला आणलेस का? केला नाही. तुला एक विचार मला पण काय म्हणतोय हा बघ हा तुला मी 2 कोंबडे दिले मला 2 कोंबड्या दिल्या वा 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 सांगतोय फक्त सांगतो तुला 2 कोंबड्या दिल्या अजून 2 कोंबड्या दिल्या अरे वा 4 झाल्या अजून 2 कोंबड्या दिल्या तुला मी किती कोंबड्या झाल्या 7 कोंबड्या झाल्या घरात शिकवायला गेला होता ना मला काय विचारू येतो सुट्टीला गेला होता तुम्ही कसा मास्तर सुट्टीला गेला होता अरे 3 वेळा दिले 2 2 2 किती
तू 2-2-3 वेळा दिल्या हा. आणि माझी एक 7 झाल्या. डोका पडलाय का? वाढलाय. होय काय? हा सगळा जळजळ झालाय. मला इथे 2 पट्टापट तुटले. ए, ते लावून घेतो. लावून घे, साप शिवून घे. मी काय म्हणतोय, त्या गौरवने पुढे निघून घे. देवाने आपल्याला हुकूम केलाय, जाऊया. त्याला आपण मंदिराला जाऊ नये. चला जाऊया. चल लवकर. ओय, तात्या. सापूक सुपूक वाजव, सापूक सुपूक. वाजव.
जरा इकडे लक्ष दे. तेजस धामनसकर याचकडून तुझ्यासाठी 50 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलंय. त्यांचं असं म्हणणं आहे मावशी तू त्यांचं नाव घ्यायचं आहे. म्हणून काय करते बघा, खुर्चीवर खुर्ची डब्बल खुर्ची, खुर्चीवर खुर्ची डब्बल खुर्ची. तेजस रावांचं नाव घेते. तुम्ही माझं परशा आणि मी तुमची आरची. त्याचप्रमाणे मावशी पराग वैद्य खास तुझी भूमिका पाहायला आले. पराग वैद्य यांच्याकडून तुझ्यासाठी 50 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यांचं असं म्हणणं आहे मावशी तू त्यांचं नाव घ्यायचं आहे. पराग म्हणून काय म्हणते बघा, रामानं राज्य दिले, भरताने नाकारले. नाव काय त्याचं? पराग. रामाने राज्य दिले, भरताने नाकारले आणि परागराव तुमच्यासाठी मी मावशीचे काम स्वीकारले. त्याचप्रमाणे मावशी दिनेश जोगळे यांच्याकडून मावशी तुझ्यासाठी 50 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे मावशी तू त्यांचं खणखणीत असं नाव घ्यायचं. दिनेश. दारी होता मेरका त्याला बांधणार रेडका. दारी होता मेरका त्याला बांधणार रेडका. दिनेश रावांचं नाव घेते. आता साधा नेसाला भेटणार फडका. त्याचप्रमाणे मावशी प्रथमेश दादा जाधव यांच डाळीत डाळ तुरीची डाळ. डाळीत डाळ तुरीची डाळ. प्रथमेशराव तुमचं नाव घेते. एका वर्षात खेळवीन तुमचं मी बाळ. या सर्व पक्षी जात्यांचे आम्ही तिला नाट्य मंडळ आमच्या उमेदवारी चिपळून आम्ही त्यांचे मनस्वी आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अगं राधा, अगं तुम्हा मुलींचा साज आणि शृंगार सुद्धा झालेला आहे बघ. अगं आता वेळ न करता आपण मथुरेच्या बाजारात निघूया का गं? चला तर मग. मावशी जरा इकडे लक्ष दे. करीत होते वेणी फणी समोर होता आईना. करीत होते वेणी फणी समोर होता आईना. अप्पूरावांचं नाव घेते. ते मला मिठीत घेत आहेत पण मी काय त्यांच्या मिठीत येईना.
काय थांब जरा, थांब जरा. हे कुत्र्या काय झालं? अरे काय काय? घरी माझ्या काय बजा. अरे गौरणी पाहिल्या पाहिल्या रे पाहिल्या ना बांधल्या बांधल्या फुटू अरे मग काय करू त्या गौरणीच्या वेळेमध्ये हळूच जायचं हळूच जायचं. हा आणि त्या गौरणीची एक शाणी जाती मावशी आहे शाणी काकी. हा हा. ते त्यांची पुढारी पुढारी, पुढारी. तिला लावण्याचं इकडे काय विचारायचं? हे मावशी ए, मावशी. अरे एवढा विचार ती तिच्याकडे बघत होते रे पेंड्या हा. चला जरा इथं घे ते तू घेतलं घे काय? त्या मावशीला लावून असा विचार काय विचारू? हे मावशी ए, मावशी. एवढंच अरे त्या मावशीचा वजन किती अजून वजन? अरे म्हणजे काय घे, घे. तुम्हाला आता घे, आता घे. हा हे मावशी ए, मावशी. कोणाला होता पाहुणे आले. वातावरणात पण सोडून आलो. हे बघ, त्या मावशीला असं विचार काय विचारू? हे मावशी ए, मावशी. आवाज कुठून मी आलाच कुठे? अरे जाणार कुठे आलाच कुठे? जाणार जरा वजनात वजनात. अरे मावशीला वजन लय मोठं आहे लय मोठा. मला ऐकायचं नाही हा. वाजलं, आता मी बघतो. हे इकडे. बघ, पहिला तुझा. पण तुझं काम जर पूर्ण होय, मी तुला एक मंत्र सांगतो. मी मंत्र सांगतो. मला म्हणतो म्हणतो हा. काय काम कर चीन टमाक दमदम. हा काय मंत्र आहे माझा. तुझा म्हटलंय आपण तुझा जाऊन बोल. जाताना चीन टमाक दमदम. जातो तिथे थांब झाला झालं, झालं. मेल्याला बोललो होतं मंत्र बोलून जा. काय? अरे चपाती झाली उठा, मावशीत पाय दिला उठा, दिवाळी आली, उठा. बरी आली. सोडून दिले काय आलाम काका झोपले. आलाम काकांना वय झालं. ते झोपायला आले, तू उठशील. आलाम काका तरी उठली. त्यामुळे आलाम काकाची जागा सध्या नाही. काय करायचं? माझ्याकडे नाही गलगल नाही धुंद तुला काय माझा मंत्र बोललो होतो ना? आले तुझा म्हटलं बोलणं होईल एवढी मला तिथं रांग लागली मी आलाच काम करणार. माझं नाव मी वाचलं. काय? अरे असं करून डोळं दाखतील काय मी आहे ना? पण लवकर जायचं का मी आहे ना? लवकर हा, तिकडे बाजूला जाऊन उभे राहा. चला. बस इकडं. एक मिनिट. आज जन्मली. मुगली ना मुगलीची आई बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे हा मुगली तो मुगली नाही तुझ्याकडे मुगली पाठी आम्हा सारे गोपी गवळणीला थांबवणारे तुम्ही आहात तरी कोण रे मला ओळखलीस ना? अरे खरंच नाही ओळखलं तू मला ओळखलीस ना? अरे खरंच नाही ओळखलं रे तू मला ओळखलीस ना? अरे नाही समजलं. अगं, please, no. अगं, please, no. सासऱ्या. एवढं सांगायला एवढं वेळ लागतं Fashion आहे, style आहे, style. पण आम्हाला तू थांबवलंच का मावशी, काय रे मी तुला काय विचारतो? हा जरा वाचलं. काय रे या 4 गवळणी आहेत. होय तिघी बिचारा हाय. हो ही चौथी मला वाटतं तुम्ही तो दहीतून रिटायर होता. तो सगळा ही खाते का? तुला काय करायचं त्याच्यात? काय ती खाते बिना घरची वाटे खाते?
बोले का बाजूला मी तिलाच पुढे बोलवतो. होय ना ए पुढे. बाई. हा काय प्रकार? पागल झालीस का? जास्त जवळ नको मी रे. काय म्हणतोय? जरा पुढे लास्टच कशात? ह्या तिघी बिचाऱ्या आहेत बारीक. तू त्यांच्या एकटीच खात्या बिचाऱ्या. या सगळ्याच्या घरी तर तू खातेस का? तू खातेस? तरीच बोला ह्या अशा काय? तर मी काय म्हणतोय? तुझी शर्ट असेल पाहिजे जरा नव्हते दहाची वेळ जरा खाली आहे. नव्हते दहाचं मला काहीतरी पाहिजे. त्यानंतर काय करणार आहे? त्यानंतर वेगळा काम आहे. इकडे. देशील? देईन ना. मी माझी वस्तू आहे. बोल ना. चांगलं आहे. नवीन घेतलं. चटणी विसरू नकाची गरज आहे. चटणी नको. पासवर्ड ठेवला ना. अरे ही कोण रे? ही बहीण आहे, बहीण. हो, wallpaper change करायचा राहिला नाही. बहीण आहे, बहीण. 9-10ची वेळ पूर्ण झाली. माझी आहे, खायची नाही. तुला इथं काम झालं का पाटील? तू आता खा नाही तर काय पण कर. अरे सोटू कोण म्हणतो? हा काय विचारपूस करू? अरे पण मी काय म्हणते तू आम्हाला थांबवलं तरी का तुला होय मावशी मला उचलून घे मग सांग. का बरं मी तुला नाव देतो. पण तुला का म्हणून उतरून द्यायचं मी तुला नाव देतो. असं म्हणतोय तुला आडा झालं ना. लावण्यात आलंय? ये ना. ये ना रे. दुखल्यामध्ये नेम चुकला सावकाश ये. आता बघ आता कसं करू? अरे खरंच तू माझं नाव घेणार आहेस हो. मग घेणार आहे हलवू नको पडलं. आता झालंय. हा. काय रे घेणार आहे मावशी, बोलणार आहे विधानसभेची निवडणूक विधानसभेची निवडणूक आले जवळ. आले जवळ विधानसभेची निवडणूक विधानसभेची निवडणूक आता आले जवळ. आता आले जवळ अगं मावशी, काय रे उचलून काय घेते? हा जरा आवर. यासाठी मला उतरून घ्यायला सांगितलं त्या रे पाचवीच्या जागेवर वाद झालाय. ए, शिवतू. अरे काय नाही. अगे मावशी जरा सोडू नंतर कर. जयंत गोताड यांच्याकडून मावशीसाठी 500 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलेलं आहे. तर त्यांचं सुंदर असं नाव घे, जयंत गोताड. गुहागरच्या मार्केटमधून घेऊन आली केळी जयंतरावांचं नाव घेते आज श्रीरामाच्या दीपोत्सवाच्या वेळी. त्याचप्रमाणे गजानन गोताड, गाव पाचनेवाडी करवड यांच्याकडून मावशीसाठी 500 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलेलं आहे. त्यांचंही सुंदर असं नाव घे, गजानन गोताड. गजानन. पावसाळ्यात ग्रीष्म ऋतूमध्ये पडतात पावसाचे सडे. पावसाळ्यात ग्रीष्म ऋतूमध्ये पडतात पावसाचे सडे. गजाननरावांचे नाव घेते कारण त्यांना आवडतात बटाटे वडे. त्याचप्रमाणे जयवंत संगरे यांच्याकडून मावशी तुझ्यासाठी 50 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे मावशी तू त्यांचं नाव घ्यायचं, जयवंत ना परत मगाशी जयंत होतो, आता जयवंत. इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं कवर. भूगोलाच्या पुस्तकाला इतिहासाचं कवर बुकिंग टेबल. आणि जयवंतरावांचं नाव घेते मी त्यांची लवर. त्याचप्रमाणे
साहिल यादव खूप मोठे फॅन आहेत मावशी तुझे. त्यांचं असं म्हणणं आहे मावशी तू त्यांचं खणखणीत असं पाचट नाव घ्यायचंय. कालच पिक्चर पाहिलं त्याचं नाव होतं सायको. कालच पिक्चर पाहिलं त्याचं नाव होतं सायको. साहिल रावांचं नाव घेते ते माझं नवरा आणि मी त्यांची बायको. तरी या सर्व बक्षीसदात्यांचे आम्ही शिरा नाट्य रमणमंडळ काम करून चिपळून आम्ही त्यांच्या मनाशी आभारी आहोत. धन्यवाद. अरे छोटू तू आम्हाला का असं थांबवलंय काय की तू पाठी दबाव नाही सकाळी बसायचं वाटते. आता तू येते तरी तू किती मत्तर इथे He's so beautiful, so elegant, just looking like a wow. अरे छोटू माझ्या गवळीला काय म्हणत असते आता. He's so beautiful, so elegant, just looking like a wow. अरे मग माझ्यासाठी काय म्हणशील रे. तू होय लांब सांग ना. पहिलं इथं सांग. You are so kala, so zada, just looking like a reda. आम्ही सारा गोपी गवळ्यांनी एवढा मथुरेचा घाट चढता चढता खरंच आमच्या राखी नवले तर मग मी तुमच्यासाठी माल आणलाय. अरे असं आम्हाला काय आणलंस रे. थंडा आणलाय थंडा. काय म्हणतोस काय रे. अरे तुझं असं काय काय आणलंस आम्हाला. काय रे. तिला आणलाय स्प्राईट. आणि तिला स्प्राईट आणलायस. तिला आणलाय कोको कोला. तिला कोका कोला आणलाय. तिला आणलाय मिरिंडा. तिला मिरिंडा. तिला आणले पेप्सी. तिला पेप्सी. अरे छोटू साऱ्या मुलीला काही ना काहीतरी घेऊन आलास रे. पण या तुझ्या लाडक्या मावशीला काय आणलंस रे. तुला होय रे. तुला घे माझा. कसा म्हणतोय तुला याचा लुचा आवाज काय तो माझा दे. त्याचा स्वस्तातला आहे पण एक्सपायर आम्हाला का थांबवलं ते आम्हाला खरं सांगा. आम्हाला त्याला पुढे घ्या. सगळं काय काय आणलं ना. आता नाही या उद्या करायचं ना तुला. ते ट्रॅक्टर जमतच नाही. बोला ना. आम्हाला सांग तू आली कुठे जाणार कुठे. आम्ही आलो गोकुळातून आणि जाणार मथुरेला बघ. मावशी काय रे. काय मोठा रस्ता बंद आहे. अरे पण असं आहे काय की रस्ता बंद होण्याचं कारण तरी काय आहे. मावशी हो ना. आम्हाला देवाडी अरे त्या देवाचा हुकूम असेल तर तुमच्याकडे काही ना काहीतरी कायदा तर असेलच का रे. होय मावशी होई ना. तिकडे कांदे द्यायचे बघायचे. नाही. काय पण किती मोठा शब्द किती मोठा. तू कांदे दिला ना. माझं वाटत आहे माझी दादर. अरे तुम्हाला तुमचे कांदे बटाटे गाजरला विचारलं मी. तुमच्याकडे कायदा काय आहे तो सांगा. काय काय विचारणार?
अरे कायदा मग ते सांगतोय तू ते काय काय सांग ना, अरे मग ते जाऊ दे. अरे माझी गाय तुला रानातच राहिली. जा तुझ्या बाईला घेऊन ये जा. बायला बाईला घेऊन ये. बायला. जा लवकर. लगेच जातो. लवकर जा लवकर आम्ही मावशीला काय करतो लवकर ये. ए, वाजव. तुला कायदा ऐकायचं होय, आम्हाला कायदा ऐकायचा आहे. ऐक. सांगा तर मग. भगवल्याचे नारी श्रावण गोबाजारी उभाई वाटेवरी नंदाचा तो श्रीहरी हा भगवल्याचे नारी बोला ना. ऐकलंच का आमचा कायदा होय, तुमचा कायदा मी ऐकलेला आहे बघ. त्याला काय त्याला काय झालं बघ. हागडं काय झालं अरे, मी माझा भाता बोलून येणार कायदा सांगतोय आणि तू तिच्यावरती दोन काय करतो. काय अरे, कायदा सांगतो मी तुला थोडासा फायदा घेतो तो आता अरे या गौराने त्या अशा कामं ऐकायचं नाही त्यांना प्रेमानं लाडीनं गोडीनं सांगितलं तर समजतं.
काय करायचं? बोला ना. तुझा कायदा आहे ना? होय, तुमचा कायदा आम्ही ऐकले. मला असं करावं लागेल. आणि कसं करावं लागेल? देवाचं हुकमाने, देवाच्या हुकमानं आमच्या कायद्यानं आणि तुमच्या कायद्यानं मला इथं घुसून यावं लागेल. असं म्हणतोय. का हरकत नाही बघ. अगं राधिके, ऐका? हे भगवान श्रीकृष्णाचे सवंगडी पेंड्यानी फाटले आहेत बघ. आणि देवाच्या हुकमानं यांच्या कायद्यानं आपल्याला या ठिकाणी थांबावं लागणार आहे आता बघ. होय ना, काही हरकत नाही बघ. त्याला बोलायचं. अरे आम्ही तुमच्या कायद्यानं त्या पिपलाच्या पहाडी बसून घेतोय मग. ठीक आहे मग. काय हरकत नाही बघ. काय रे? सगळ्या गोंधळी मध्ये सगळ्या दौलती बसल्या. आपण जाऊन जेवणा सांगितलं पाहिजे. चल लवकर. जाऊन आणि घेतलं पाहिजे. बसून ठेवलं आहे. चल लवकर. चल लवकर. मेंढ्या दिलीला कामगिरीचं काय? तेव्हा सांगितलं ना मला घरामध्ये आहे. कमानी पिपळा बाई ठेवलं आहे. जेवणाचं समाचार ठीक आहे, ये तू. ठीक आहे. जेव्हा येतो आम्ही. अगं देव बिडा. कोण आपण? मी कृष्ण भगवान. श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मग कसे असतात ते? पायी पद्म, प्रेमी हिरा, मस्त चित्रा, कठीण हात घेऊन मिट्ट करत असतात. ना बे, तेच प्रवेश करावा लागतो. मग सांगा कसं जन्म दिला? ऐक तर. ऐक राधिके सांगतो तुला ग माझ्या जन्माच्या खुणा ग. ऐक राधिके सांगतो तुला ग माझ्या जन्माच्या खुणा ग. माझा जन्म झाला बंदिया शाळेला अन वाढलो मी गोकुळ नगरीला. माझा जन्म झाला बंदिया शाळेला अन वाढलो मी गोकुळ नगरीला. माझा जन्म झाला बंदिया शाळेला अन वाढलो मी गोकुळ नगरीला. माझा जन्म झाला बंदिया शाळेला अन वाढलो मी गोकुळ नगरीला. ऐक राधिके सांगतो तुला ग
याच करून आता झालेल्या गीताच्या वन्स मोर साठी 200 रुपयाचं मोबाईल पारितोषिक आलंय. त्यांचं असं म्हणणं आहे हे गाणं परत झालं पाहिजे वन्स मोर.